राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील। सध्या राज्यामध्ये निवडणुका या पार पडलेल्या आहेत, निकाली लागलेले आहेत, रिझल्ट लागलेले आहेत आणि एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देखील दिलेला आहे। आता ते काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम बघतायत आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होण्याची दाट शक्यता आहे। तशी चर्चा देखील सगळीकडे सुरू आहे आणि देवेंद्र फडणवीसांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाल्या, जवळपास निश्चित झालेले। आज त्यांची दिल्लीमध्ये बैठक आहे, 1-2 दिवसामध्ये क्लिअर होईल आणि मला वाटतं 1 डिसेंबर 2 डिसेंबरला किंवा डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली जाईल आणि राज्याचं नवीन मंत्रिमंडळ हे राज्यामध्ये आपल्याला मिळेल। विषय मित्रांनो हा आहे की मनसे राज ठाकरे हे पराभव झाल्यानंतर पहिल्यांदा घराच्या बाहेर पडले आणि त्यांनी पुण्यामध्ये असलेल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची भेट घेतली आणि त्या भेटीमध्ये त्यांनी मुंबईमधल्या देखील पराभव झालेल्या सगळ्या उमेदवार पदाधिकाऱ्यांची भेट घेतली, त्यांच्याकडनं सगळी कारणं जाणून घेतली की नक्की पराभव का झाला, खरंच EVMचा काही दोष आहे का याच्यामध्ये, जसं तर बाकीचे महाविकास आघाडी वगैरे बोलते। आणि त्याच पद्धतीची बैठक आज पुणे या ठिकाणी देखील घेतली गेली, पुण्यातल्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकारी आणि उमेदवारांसोबत देखील। तर सगळ्या बाजूनी सगळ्या ठिकाणी एकच सूर ऐकायला मिळाला, ते म्हणजे EVM दोषी आहे। सगळ्या बाजूनी सांगितलं गेलं की EVM कशा प्रकारे दोषी आहे आणि आपल्या मीरा भाईंदरमधल्या तर एका उमेदवाराला, मनसेच्या उमेदवाराच्या घरामध्ये एका वॉर्डमध्ये, म्हणजे ज्या वॉर्डमध्ये ते राहतात त्यांच्या वॉर्डमध्ये असंख्य त्यांना मतं मिळायला खरं तर पाहिजे होती, परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की मला कोणीही मतदान नाही केलं त्या वॉर्डमध्ये, तरी पण माझं स्वतःचं घर त्या मतदारसंघामध्ये आहे, ज्यापैकी 4 ते 5 मतदान हे माझ्या घरामध्ये आहेत। माझी पत्नी, मी, माझी आई, माझी मुलगी, हे 4 मतदान तरी आहेत माझ्या घरामध्ये, त्यापैकी मला 2 मतदान मिळाली। म्हणजे हा एक आहे EVMचा। असे बऱ्याच प्रकारे बऱ्याच ठिकाणी ज्या गोष्टी घडल्या, ज्या गोष्टींना समोरे गेले, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल राज ठाकरे यांनी आज सगळ्या पदाधिकाऱ्यांकडून समजून घेतलं। त्याच्यानंतर सगळ्यांना आदेश दिलेत, जितके पुरावे मिळतील तितके गोळा करा, आपल्याला ही लढाई स्वतंत्रपणे वैयक्तिकपणे लढायची। आपल्याला महाविकास आघाडीसोबत जाऊन किंवा त्यांना समर्थन देऊन किंवा त्यांच्यासोबत जाऊन EVMच्या विरोधातली लढायची नाही आहे। आपण वैयक्तिकपणे स्वतंत्रपणे ही EVM विरोधातली लढाई लढायची आहे। आणि कुठेतरी राज ठाकरे साहेबांनी देखील हे मान्य केलं आहे की EVMमध्ये खरंच दोष आहे आणि हा विजय जो झालेला आहे पूर्ण राज्यामध्ये, हा विजय EVMमुळे झालेला आहे। आणि आता इथून पुढची तयारी त्यांची कायदेशीर आहे, न्यायालयीन प्रक्रिया आहे, त्यामुळे ते बोललेत की आपण स्वतंत्रपणे लढायचं। कारण ह्याच्या पाठीमागे असं दिलं की त्यांनी 2019च्या वेळेला EVM विरोधात आवाज उठवला, तेव्हा त्यांना कुठल्याही महाविकास आघाडी असेल किंवा कुठल्याही घटकाने त्यांना समर्थन हे दिलेलं नाही आहे। आता EVMमध्ये घोळ आणि दोष कसा काय निर्माण झाला किंवा संशय कुठे वाटतो, कारण बऱ्याच ठिकाणी असा आरोप केला जातो की शेवटच्या घटकांमध्ये बऱ्याच ठिकाणी तुम्हाला हे बघायला भेटलं असेल रिझल्टच्या वेळेला, शेवटचे जे काही 2-3 तास होते, ज्या वेळेला सगळ्या फेऱ्या ह्या संपत आलेल्या असतात, मतदानाच्या ह्याच्या फेऱ्या, मतमोजणीच्या फेऱ्या, आणि त्या शेवटच्या फेऱ्यांमध्ये मतांची थोडीफार उलटफेर होते है ना, पण त्या शेवटच्या फेऱ्यामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये उलटफेर झाली आणि तिथं जिंकत असलेली उमेदवार पडले। म्हणजे जवळजवळ समजा 24 फेरी आहे तर 17-18 फेऱ्यांपर्यंत एखादा उमेदवार जिंकत आलेला आहे आणि अचानक शेवटच्या 4-5 फेऱ्यांमध्ये तो उमेदवार खालीवर झाला। दुसरी गोष्ट अशी एक आरोप म्हणजे संशय बळावतो की ज्या VVPATमध्ये मशीनमध्ये एखादा उमेदवार स्टार्टपासून ते VVPATची मतमोजणी संपेपर्यंत टॉपला राहिलेला आहे, मग अशा उमेदवाराला EVMमध्ये मतं कशी काही जास्त नाही कमी मिळणार। अमित ठाकरेंचं उदाहरण तुम्हाला देतो। अमित ठाकरे ज्यावेळेला मतमोजणी सुरुवात झाली 8:10 तेव्हापासून VVPATची पहिल्यांदा मतमोजणी झाली, तेव्हापासून अमित ठाकरे हे टॉपला होते आणि ती VVPATची मतमोजणी संपेपर्यंत अमित ठाकरे हे टॉपलाच होते। म्हणजे VVPATच्या मतमोजणीनुसार अमित ठाकरेंच्या आसपास देखील त्यांचे विरोधक नव्हते। मग असं काय झालं की EVMच्या मशीनच्या जे मतमोजणीला सुरुवात झाली त्याच्यानंतर मग शेवटच्या टप्प्यामध्ये हा गॅप मोठा भरून निघाला, असा आरोप केला जातो ना। बरेच काँग्रेसचे वगैरे आहेत नेते, त्यांनी असा आरोप केला की शेवटच्या घटकामध्ये, शेवटच्या 4-5 फेऱ्यांमध्ये म्हणा किंवा शेवटच्या 1-2 तासामध्ये जवळजवळ 76 लाख मतांची अफरातफर झालेली आहे आणि त्या 76 लाख मतांमुळे बरेच उमेदवार, जवळजवळ 95 उमेदवार हे पराभूत असलेले उमेदवार विजयी झाले।
आणि हा संशय बळावतो. खूप ठिकाणी असं झालेलं आहे की ज्या गावामध्ये मतदान झालेच नाही तेवढं, समजा एका गावामध्ये 1000 मतदान आहे, त्यापैकी झालेत मतदान 700, पण अशा गावामध्ये काही उमेदवारांना 750 मतदान मिळाले, तर दुसऱ्या त्यांच्यासोबत असलेल्या विरोधी उमेदवारांना 100-200 मतदान झालेत, पण त्या गावामध्ये ॲक्च्युअलमध्ये मतदानच नाही तेवढं झालं. आणि ह्याच्यावरती जिल्हाधिकाऱ्यांनी काय सांगितलं, ते नाही कुठली तरी घटना आहे, तर जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की मानवीय चूक झाली, मानवीय चूक लिहिताना झाली. अशी हे निवडणूक आहे, ह्याला पोरखेळ कसं काय झाला? तुम्ही पोरखेळ असल्यासारखं तुम्ही ही गोष्ट मान्य करता की मानवीय चूक झाली, लिहिताना झालं. इथं एक एक मताला एक एक मत मिळवण्यासाठी इथं एक उमेदवार 5-5 वर्ष झगडत असतो. आणि त्याच्यामुळं अशी बऱ्याच गोष्टी, तुम्हाला मी ह्याच्या आधी पाठीमागे सांगितले की आपले कराडचे पृथ्वीराज चव्हाण यांच्याबद्दल देखील अशीच घटना घडलेली आहे. त्यांच्या स्वतःच्या कराड गावामधली घटना आहे ती. अशा बऱ्याच महाराष्ट्रातल्या ठिकाणी झालेले. त्याच्यामुळे EVMचा संशय बळावतो. आसिम सरोदे जे ज्येष्ठ वकील आहेत सुप्रीम कोर्टाचे, हायकोर्टाचे, त्यांनी देखील हा संशय सांगितला आहे की असं शक्यता आहे की बऱ्याच ठिकाणी तफावत ही जाणवली आहे. त्याच्यामुळं ते देखील आता कायदेशीर लढाई लढतात त्यांच्या एका बाजूनी, आणि मनसे राज ठाकरे देखील आपली कायदेशीर लढाई एका बाजूने लढतात. आता मूळ प्रश्न हा आहे की महाविकास आघाडी आणि मनसे, राज ठाकरे यांचं म्हणणं आहे की म्हणजे मनसेच्या असं नेत्यांचं, उमेदवारांचं असं म्हणणं आहे की EVMमध्ये काहीतरी घोळ आहे, EVMमध्ये झोल आहे, आणि ह्या झोलमुळे बऱ्याच लोकांना हा पराभव हा स्वीकारावा लागला आहे. मी म्हणत नाही सरसकट लोकांना पराभव स्वीकारावा लागला, पण बऱ्याच लोकांना हा पराभव स्वीकारावा लागला आहे. ह्या प्रश्नांवरती किंवा ह्या समस्यावरती तुमचं काय मत आहे? तुम्हाला खरंच वाटतं का EVM दोषी आहे? कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवरती आपण एक पोल चालवलेला आहे की महाविकास आघाडी आणि मनसेचं जे म्हणणं आहे ते तुम्हाला पटतं आहे का? कमेंट करून आम्हाला नक्की सांगा तुमचं काय मत आहे ते. बाकी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जय शिवराय, जय मल्हार.